जय शिवराय, जय शंभूराजे, येळकोट येळकोट, जय मल्हार, जय खंडोबा. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला बदलापूर जवळ असलेल्या एका अतिशय सुंदर, शांत आणि आध्यात्मिक ठिकाणी घेऊन जाणार आहे. हे ठिकाण म्हणजे मुळगाव येथील श्री खंडोबा मंदिर. आज मी या मंदिराला सहज भेट देण्यासाठी आलो होतो. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ऊन खूप होतं, पण तरीसुद्धा मंदिरापर्यंत चढाई आणि त्यानंतर मिळालेले समाधान शब्दात सांगणं कठीण आहे. मंदिरापर्यंत पोहोचण्यास साधारणतः 500 ते 550 मजबूत दगडी पायऱ्या चढाव्या लागतात. ही चढाई सोपी ते मध्यम स्वरूपाची असून साधारण 20 ते 30 मिनिटं पूर्ण होतं. पायऱ्या चढताना आजूबाजूला दिसणाऱ्या हिरव्यागार टेकड्या, वनराई आणि समुद्राच्या पर्वतरांगा मनाला एक वेगळाच आनंद देतात. हे मंदिर बदलापूर स्टेशनपासून साधारण 6 ते 8 किलोमीटर अंतरावर आहे. बदलापूर स्टेशनवरून ऑटो रिक्षा किंवा स्वतःच्या वाहनाने तुम्ही मंदिराच्या पायथ्यापर्यंत जाऊन पोहोचू शकता. विशेष म्हणजे इथे दर्शनासाठी कोणतेही तिकीट किंवा प्रवेश शुल्क नाही. दर्शन पूर्णपणे मोफत आहे. मित्रांनो, खंडोबा म्हणजे श्री मल्हारी मार्तंड, महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे कुलदैवत आणि भगवान शंकराचा रुद्र अवतार म्हणून त्यांना ओळखले जाते. पुराणानुसार मनी आणि मल्ल या राक्षसांच्या अत्याचारातून पृथ्वीला मुक्त करण्यासाठी भगवान शंकरांनी मल्हारी मार्तंड हा अवतार धारण केला. असे सांगितलं जाते की मल्लासुराचा वध केल्यानंतर त्यांनी भगवान खंडोबाकडे एक वर मागितला. त्याच्या स्मरणार्थाने देवाच्या नावाने त्यांचे नाव कायम राहावे अशी त्यांची इच्छा होती. म्हणून भगवान खंडोबांना मल्हारी मार्तंड असे नाव प्राप्त झाले. खंडोबांच्या 2 पत्नींची कथा देखील महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. म्हाळसा देवी या महालक्ष्मींचा अवतार मानल्या जातात, तर बानाई या धनगर समाजातील कन्या होत्या. त्यामुळे महाराष्ट्रातील विविध समाज घटकांमध्ये खंडोबा हे अत्यंत लोकप्रिय दैवत मानले जाते. खंडोबांचे स्वरूप घोड्यावर स्वार, हातात तलवार आणि युद्धासाठी सज्ज असे दाखवले जाते. भक्तांच्या मुखातून येळकोट येळकोट, जय मल्हार आणि सदानंदाचा येळकोट असा जयघोष सतत ऐकू येतो. मुळगावचे हे मंदिर शिवकालीन परंपरेशी जोडलेले असून परिसरातील अत्यंत जागरूक देवस्थान मानले जाते. इथे दरवर्षी चंपाषष्ठ उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. या दिवशी देवाला हळद भंडारा अर्पण केला जातो. तसेच पौष महिन्यात खंडोबा आणि म्हाळसा देवीचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात प्राप्त होतो. माघ महिन्यातील वार्षिक यात्रेलाही हजारो भाविक उपलब्ध राहतात. आज मी जेव्हा या मंदिराच्या शिखराकडे पोचलो तेव्हा चारही बाजूने दिसणारा निसर्ग, वाहणारं गार वारा आणि मंदिरातील शांत वातावरण अनुभवताना मन पूर्णपणे प्रसन्न झाले. उन्हामुळे फारसे लोक नव्हते, त्यामुळे परिसरातील शांतता अधिक जाणवत होती. जर तुम्ही बदलापूर, अंबरनाथ, ठाणे किंवा मुंबई परिसरात राहत असाल आणि एखादी धार्मिक तसेच निसर्गरम्य ठिकाण शोधत असाल तर मुळगावचे श्री खंडोबा मंदिर नक्की भेट द्या. इथे तुम्हाला अध्यात्म, निसर्ग आणि मनशांती या तिन्ही गोष्टीचा सुंदर संगम अनुभवायला मिळेल.